हा रुद्राक्ष कवच आहे, कार्तिकीय तांत्रिक रुद्राक्ष कवच. हा पण 21 दिवसाच्या अनुष्ठानाने सिद्ध झालेला आहे. आपण रुद्राक्ष जो धारण करतो तो त्याच्यापुरतच नाही, जेणेकरून की तो येणाऱ्या पिढ्यांसाठीही तो लागू होतो. म्हणजे जेणेकरून की आता हा कार्तिकीय तांत्रिक रुद्राक्ष काय कार्य करतो, जेणेकरून की समाजामध्ये कधी कधी प्रत्येकजण मेहनत करत असतो, प्रत्येकजण शिक्षणाच्या बाबतीत म्हणा किंवा पारिवारिक ह्याच्यामध्ये प्रत्येकजण आपापले 100% मेहनत करून द्यायचा प्रयत्न करतो. मग ती पत्नी असू शकतो, पती असू शकतो, लेकरं असू शकतात, शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थी असू शकतात किंवा समाजामध्ये मित्रपरिवारामध्ये जो मित्र असतो तो पण. परंतु पुढची लोक व्हॅल्युएशन देत नाही. म्हणजे तो रुद्राक्ष धारण केल्यानंतर माणसाच्या आतमध्ये आकर्षण शक्ती ही जी असते ही ऑटोमॅटिक त्याची वाढायला लागते, जेणेकरून की बाकीचे लोक त्याच्याकडे जे आहे ते एक प्रकारे आकर्षित व्हायला सुरुवात होतात. आणि तो जर व्यक्ती एखाद्याला काय समजून सांगत असेल, पुढचे व्यक्ती हे त्याला त्याचे बोलणं जे असतं हे नीट ऐकतात. बनवलेलं आहे आणि त्याच्यामधून जे दृष्ट शक्त्यांपासून, दृष्ट तंत्रक्रियांपासून, घातापातापासून सदैव रक्षण होतं. कार्तिक देवता हे शिव महादेवाचे पुत्र जरी असले तर ते देवांचे सेनापती आहेत आणि त्यामुळे दैविक कृपा होण्यासाठी म्हणा किंवा आकर्षण वाढण्यासाठी त्यामध्ये धारण असतो. आपल्या शरीराला हृदयापाशी स्पर्शित असतो, त्यावेळेस हळूहळू तो त्याचा चमत्कार दाखवायला सुरुवात करतो. दृष्ट शक्त्यांपासून, दृष्ट तंत्रक्रियांपासून रक्षण करतो आणि जीवनामध्ये तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी हा कायमस्वरूपी सहायता करतो. मग ते पारिवारिक सुख भोगण्याचा असो किंवा संपत्ती जमा करण्याचा असो, हर कार्यामध्ये यश मिळवून देण्याचा असो, असे कार्य